नमस्कार मंडळी. तर आज आपण इकडे तुम्ही बघू शकतात मस्त अशी तिखट झणझणीत टमॅटोची चटणी मी बनवली आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी चटणी लागते. आणि ह्या चटणीची आपण ऑर्डर देखील घेतो. जर सगळ्याच चटणींची घेतो, व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये, सुकट बोंबील, जसं वांग्याची भाजींची पण आपण ऑर्डर घेतो. तर तुम्हाला माझी ही आज टमाटरची तिखट अशी चटणीची ऑर्डर होती. तर माझी ही ऑर्डर झालेली आहे बनवून. तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला मेसेज करू शकता. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. तर आज आपण झटकन पटकन अशी दोन कांदे आणि टमॅटो ह्याची चटणी बनवणार आहे. तर हे फक्त एवढंच लागणार आहे त्याच्यासाठी. आणि आता मी तुम्हाला बनवताना दाखवेल, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यात पहिला मी आपला असं लोखंडी जो तवा पॅन काय बोलतात ते कढई मी गरम व्हायला ठेवले. त्यात आपण टाकणार आहे शेंगदाणे. तर असे आपले शेंगदाणे मस्त भाजून झाले. हे आपण आता असे काढूया प्लेटमध्ये. लसूण मिरची पण भाजून घ्यायची. हे पण आपलं असं मस्त भाजून झालेलं आहे. हे पण आपण एका प्लेटीत काढूया. आता पॅनमध्ये टाकूया तेल. तर यात आपण टाकले असं तेल मस्त गरम होऊन देऊया. तेल गरम झालं की तेलात टाकायचा आहे कांदा थोडा जाडच कापायचा, खूप पण बारीक नाही कापायचा. आणि तुम्ही इथं तेल बघू शकता. थोडंसं चटणीला तेल चांगलं असलं का चटणी पण खूप मस्त लागते. तर तुम्ही असं बघू शकता शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण मी असा टेचून घेतलेला आहे. तर कांदा मस्त लाल झाला आहे. थोडासा म्हणजे असा खूप जास्त नाही करायचा, असा अर्धासा लाल करायचा. आता त्याच्यात आपण टाकणार आहे टमॅटो जे आपण कापून घेतले आहे. तर असं छोट्या छोट्या व्हिडिओसाठी माझे छोट्या रेसिपी आहे ज्या खूप छान लागतात. जसं टमॅटोची चटणी खूप चवीला लागते. तर अशा बघत जा, मला लाईक करत जा, व्हिडिओला फॉलो करा. कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपला आता सुरू होत आहे टमॅटोची चटणी तयार व्हायला. तर इथं टमॅटो लाल होईपर्यंत किंवा असा नरम होईपर्यंत आपण जे वाटलंय जे शेंगदाणे, मिरची आणि लसूण, तर हे असं जाड असं हे करून घ्यायचंय, जाडसर कुटून घ्यायचंय. तर आता आपल्याला हे टाकायचे आहे मी थोडीशी हळद टाकली, मीठ चवीनुसार. जसं म्हणजे टमॅटो आणि कांद्याची चटणी, तर थोडंसं मीठ. आणि हिरवी मिरची घेतली म्हणून आपल्या घरातला जो मसाला आहे तो मी थोडासा याच्यात घेतलाय, कारण त्यात टाकली आपण हिरवी मिरची पहिलंच. हे मस्त सगळं असं लाल करून घेऊया. आता छान असं लाल झालंय. जे आपण वाटून ठेवलेलं ते सगळे आपली टमॅटोची चटणी तयार होते. तर बघू शकता टमॅटो, मिरची, शेंगदाणे कसे छान असे जाड असले की चांगले दिसतात. तर अशी आपली ही टमॅटोची चटणी तयार आहे. तर आपण अशी टमॅटोच्या चटणीवरती कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर थोडीशी जास्त प्रमाणात टाकूया. तर कशी वाटली टमॅटोची चटणी कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.